अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात वसलेल्या श्री क्षेत्र भामाठाण येथील श्री क्षेत्र अडबंगनाथ देवस्थान यांच्या वतीने आयोजित भव्य धर्मनाथ बीज सोहळ्यानिमित्त संपन्न झालेला संगीत रामायण कथा, श्री नवनाथ पारायण व कीर्तन महोत्सव भक्तिभाव, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. गुरुवर्य स्वामी अरुणगिरी महाराज यांच्या प्रभावी सुश्राव्य वाणीतील काल्याच्या कीर्तनाने या भव्य धार्मिक सोहळ्याचा भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. झाले समाधान तुमचे देखील चरणात उठावे से मनायत नाही नारायणा. हा पवित्र धार्मिक महोत्सव सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या अनंत कृपा व आशीर्वादाने तसेच स्वामी अरुणागिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण सोहळ्याच्या कालावधीत पहाटे काकडा आरतीने दिवसाची सुरुवात होत होती. सकाळी व सायंकाळी श्रद्धेने श्री नवनाथ पारायण, दिवसभर भक्तिरसात रंगविणारी संगीत रामायण कथा, तर रात्री हरिपाठ, भजन व आरती अशा विविध धार्मिक उपक्रमांनी संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरणाने न्हाऊन निघाला होता. यंदा या महोत्सवाचे 23वे वर्ष असून यावर्षी सोहळा विशेष ठरला. यांच्या अमृतमय वाणीतील संगीत रामायण कथेमुळे भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्राचे रसाळ, भावस्पर्शी आणि भक्तिभाव जागवणारे कथन ऐकण्यासाठी दररोज भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते. यांच्या कीर्तन सेवांनी भक्तांच्या अंतःकरणात भक्तीचा जागर घातला. कार्यक्रमासाठी भव्य व आकर्षक मंडप उभारण्यात आला होता. व्यासपीठावर संतांच्या प्रतिमा, भगवे ध्वज, धार्मिक फलक व देखणी सजावट करण्यात आली होती. उत्कृष्ट ध्वनिव्यवस्थेमुळे प्रत्येक शब्द, प्रत्येक अभंग भाविकांपर्यंत पोहोचतच होता. भाविकांसाठी शिस्तबद्ध बैठक व्यवस्था, स्वच्छता आणि महाप्रसादाची सुयोग्य सोय करण्यात आल्याने सोहळ्याची व्यवस्था आदर्शवत ठरली. या महोत्सवामुळे भामाठाण व संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. ग्रामस्थ, रामभक्त व भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घेतला. विशेष बाब म्हणजे यंदाच्या वर्षी विदेशी भाविकांची उपस्थिती लाभल्याने या सोहळ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळीच ओळख मिळाली. समारोपाच्या दिवशी झालेल्या काल्याच्या कीर्तनात भाविक अक्षरशः तल्लीन झाले. महिलांनी नृत्याचा ठेका धरत भक्तिरसात रंगून गेल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या काल्याच्या कीर्तनाला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासह सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्ती, सेवा, श्रद्धा आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा भव्य धर्मनाथ बीज सोहळा भाविकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असे चित्रण यावेळी दिसून आले.
एकदा अध्यक्षताही करता जोरात टाळ्या वाजायच्या. कुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी नाम भगवान की जय. सालाबादप्रमाणे याही वर्षी यंदाचं वर्ष आमच्या नगराध्यक्ष कोतेताईंनी सांगितल्याप्रमाणे थोडं वेगळं आहे. हरिभक्त पर्यंतकार अरुण गिरीजी महाराजांनी त्यांचं आराध्य दैवत आपल्या परिसराचं भूषण ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या आदेशानुसार या अडबंगनाथ देवस्थानचं काम पाहायला सुरुवात केली. आमचे मित्र सहकारी आमदार अमोलजी खताळ यांना मी सांगू इच्छितो की या ठिकाणी काहीच नव्हतं, उजाड माळरान होतं. तपोभूमी ही एवढी पवित्र महान तपोभूमी दुर्लक्षित होती, परंतु या ठिकाणी अरुण महाराजांनी त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी नंदनवन बोलवलेलं आहे आणि एक अत्यंत चिवट आणि प्रामाणिक प्रयत्न महाराजांनी आजपर्यंत चालू ठेवले. त्यामुळं या ठिकाणी विकासाची गंगा आली, रस्ते झाले, या परिसराच्या जे काही पायाभूत सुविधा या उभ्या राहिल्या. मी प्रथमतः महाराजांचे या ठिकाणी मी आभार मानतो, त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्यामुळेच हे या परिसरामध्ये एवढं मोठं वैभव उभं राहू शकलं. आपण सर्वजण या धर्मनाथ पूजेच्या निमित्तानं या परिसरामध्ये फार मोठा उत्साह, फार मोठा कार्यक्रम, कारण हे संतांची ही भूमी आहे आणि आपल्या आयुष्याला वळण लावण्याचं काम हे संत करत असतात आणि त्यांच्या मागं आम्ही त्यांच्या विचारानुसार त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा निश्चित मार्गक्रमण करतो. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराज. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने महिला मंडळ एक मिनिट आमदार साहेब. गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने भव्य धर्मनाथ बीज वर्ष 23 निमित्त संगीत रामायण कथा असेल, श्री नवनाथ पारायण, कीर्तन महोत्सव, ज्ञानयज्ञ, नामयज्ञ, अन्नदान यज्ञाचा महापर्व जो सुरू आहे, त्यामध्ये रामायणाचार्य हबप श्री रामरावजी महाराज ढोक यांच्या अमृतवाणीतून संगीत रामायण कथा संपन्न झाली. हबप श्री अक्षय महाराज भोसले यांची कीर्तनरूपी सेवा झाली. हबप श्री निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज यांची कीर्तनरूपी सेवा झाली आणि या श्री क्षेत्र अडबंगनाथ ज्यांच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलं. महाराष्ट्रातच नाही म्हणता येणार, आता इथं परदेशातून सुद्धा, युरोपातून सुद्धा महाराजांचा भक्तवर्ग मोठा वाढला आहे. त्यामुळं ते गुरुवर्य स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांचं काल्याचं कीर्तन नुकतंच संपन्न झालं आणि या कार्यक्रमासाठी खरंच माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. त्याबद्दल मी महाराज तुमचे खरंच खूप ऋणी राहील, कारण अशा कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणं सुद्धा हे प्रत्येकाचं भाग्यामध्ये नसतं, प्रत्येकाचं भाग्य नसतं. आज जी आपली महाराष्ट्र म्हणा, संगम, आपलं जिल्हा म्हणा, देश म्हणा, ही साधू संतांची जी भूमी आहे त्याचा अनुभव वेळोवेळी आपल्याला अशा माध्यमातून जे कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या सण उत्सवाच्या माध्यमातून ज्यावेळेस साजरे होतात त्यावेळेस खरं आपल्या धर्माची पताका आणि धर्माचं काम आपल्याला दिसतं. परंतु हे काम करताना तुम्हाला आम्हाला चांगल्या मार्गावर घेऊन जाण्याचं आशीर्वाद लागत असता, गुरुरूपी आशीर्वाद लागत असता आणि ते अरुणनाथगिरी महाराजांसारख्यांच्या मुळे आज हा परिवार एक गोळा झालाय. आज प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही अनुभव येत असता. या धार्मिक जगामध्ये आत्ताच्या या पिढीमध्ये जरी विज्ञानाने किती तरक्की केलेली असली तरी आज त्याला आपल्या धर्मापुढं, धार्मिकतेपुढं, अध्यात्मापुढं कुठंतरी शरणच यावं लागतं. हे वेळोवेळी घडलेल्या जागतिक स्तरावरील घटनेने आपण बघितलं असतं. आज खरंच महाराजांनी आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांना येत असता आणि मी तर सांगितलं, मला आमदार 2 वर्ष 1.5 वर्षाचा 1.25 वर्षाचा कालावधी झाला,
पण ज्या ज्या कार्यक्रमांना महाराज असतील तिथं मी किंवा माझी पत्नी आम्ही दोघं प्रत्येक सप्त्याला संगमनेर तालुक्यातील प्रत्येक सप्त्याला जात असतो आणि जाण्याचा उद्देश हा असतो का जी वारकरी संप्रदायाची परंपरा आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून मी पुढे सुरू आहे ही प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने सुरू होताना धर्माचं आणि देशाचं काम करताना ज्या अडीअडचणी या साधू संत महंतांना कुठं येत असतील आपल्याच भागातील काही विकृतांकडून येत असतील तर त्याच्यावरती मात करण्यासाठी तसं त्यांचा आशीर्वादच आपल्याला असतो त्यांच्या आशीर्वादाशिवाय आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन होते आता उपमुख्यमंत्री आहेत साधू संतांचा सन्मान आणि साधू संतांचं सगळ्यात मोठं जर आशीर्वाद कोणाला मिळाला असेल तर आपल्या महायुती सरकारला मिळाला होता आणि त्या महायुती सरकारच्या माध्यमातूनच सर्व धार्मिक स्थळं असेल जिथं जिथं अडचणी आल्या ते पूर्ण करण्याचं काम सुरू आहे आणि निश्चित माझी सुद्धा ही जबाबदारी आहे. मी आमदार झाल्यापासून संगमनेर तालुक्यातील माझ्या प्रत्येक मतदार मंदिरांचा उद्धार कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न केला. ज्या पद्धतीने आता इथं पहिल्यांदाच मी आलो महाराज ह्या अडबंगनाथाच्या भूमीमध्ये तपोभूमीमध्ये मला पहिल्यांदाच यायला मिळालं आणि ते आल्यानंतर सुद्धा कालाच्या कीर्तनाचं मला भाग्य लाभलं. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माय माऊलींचा आशीर्वाद मला इथे या निमित्ताने घेता आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं सुद्धा मी खूप आभारी आहे आणि या परिसराच्या विकासासाठी जी काही मदत लागणार आहे हे तीर्थक्षेत्र लवकरच ब वर्गामध्ये कसं जाईल यासाठी ब वर्ग झाला आहे तर त्याच्यासाठीचा जो 5 कोटीचा निधी असतो तो कसा तत्काळ आपल्याला मिळेल यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल आणि आमचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल यांच्याकडे पुढच्या आठवड्यातच तो आग्रह धरून लवकरात लवकर यासाठी माझा प्रयत्न राहील. आणि ज्या पद्धतीने मी वारंवार धार्मिक कार्यक्रमांमध्ये आणि कुठल्या कार्यक्रमात गेलो अभिमानाने सांगत असतो का आज जो मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा एक सामान्य कार्यकर्ता संगमनेर सारख्या तालुक्याचा आमदार झाला त्यावेळेस या साधू संतांचे महंतांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते म्हणून मी हे सगळं शक्य करू शकलो. अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून इथं कार्यक्रम सुरू होते त्याबद्दल मी महाराजांचे ट्रस्टचे सर्वांचे तसेच तुम्ही सगळ्यांचे स्थानिकांचे खूप आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हमारे दादाजी को नमस्कार, गुरुजी को नमस्कार, सारे बड़े सज्जनों देवियों को सबको नमस्कार. मेरे मुंह से शब्द निकल नहीं रहे हैं क्योंकि ऐसा दिन आएगा हमने कभी सोचा नहीं था. जय हो. दादा हमारे मार्गदर्शक हमारे सब कुछ है. दादा गावड़े जगन्नाथ दादा हमारे बड़े भैया सब कुछ है हमारे लिए. उन्होंने ये गुरुजी अनंतनाथ गिरी गुरुजी महाराज को इंट्रोड्यूस किया इसके लिए एंड आप लोग के सामने सब बात करने का एक मौका मिला उसके लिए हम बहुत भाग्यवान मानते हैं. बाबा को बहुत बहुत शुक्रिया देते हैं एंड गुरुजी को बहुत शुक्रिया मानते हैं क्योंकि उन्होंने ना हम लोगों को वीडियो कॉल किया. हम अभी नाम बताते हैं. हम रहते हैं यूरोप में छोटा सा देश होता है उसका नाम है लक्समबर्ग. लक्समबर्ग में बहुत अच्छे लोग रहते हैं. हम बाबा का सत्संग वहाँ करते हैं. तब गुरुजी हमको वीडियो कॉल किए और सारे लोगों को ब्लेस किया और हम लोगों को इनवाइट किया कि आप लोग इधर आ जाओ और बाबा दादा की ब्लेसिंग्स और हमारे भैया की ब्लेसिंग्स के वजह से हम इधर आए. आप लोगों से सब भेंट हुई. इतना प्यार मिला उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. आप लोगों का आशीर्वाद बने रहे हम सबके साथ यही निवेदन है. नमस्कार. थैंक यू. बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा आणि आलेल्या सर्वांना धन्यवाद देतो.